ताब्यात घेण्यात आलेला आहे। स्वीय सहाय्यक म्हणून तो काम करतो। प्रशांत कोरटकर आणि परिवाराचा दुवा म्हणून प्रशिक काम करतो। स्थानिक गुन्हे शाखा आणि जुना राजवाडा पोलीस यांच्याकडून कोरटकर आणि प्रशिक यांची कसून चौकशी सुरू आहे। हे जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेरची दृश्य आहेत। प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे, कारण स्थानिकांची सुद्धा गर्दी कोल्हापूर राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर वाढायला लागली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस दिसतायत, सुरक्षा व्यवस्था दिसते, गर्दी जास्त जमली आहे म्हणून का? कारण आता कोर्टात नेलं जाणार आहे। खरं तर शिवप्रेमीचा रोष आहे तो कोरटकर यांच्या वक्तव्यानंतर आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आणि आता कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर जशी माहिती मिळेल तसे शिवप्रेमी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे ते दाखल होताना पाहायला मिळतात। आक्रमक झालेले शिवप्रेमी आहेत ते आपल्याला दिसून येतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशांत कोरटकर याची वैद्यकीय तपासणी सुद्धा पोलीस ठाण्यातच आहे ती पोलिसांनी पार पाडली आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आहे ते पोलीस घेऊन जाणार आहेत। मात्र एकूणच या सगळ्या बाबींच्या वरती कडक सुरक्षा व्यवस्था आहे ती पोलिसांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण शिवप्रेमीच्यातला जो रोष आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये या दृष्टीने आहे ते कोल्हापूर पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात। वरिष्ठ पोलीस अधिकारी आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आता प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये आहे ते घेऊन पोलीस जाणार आहेत आणि त्याची वैद्यकीय तपासणी आणि अटकेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आता त्याला पोलीस ठाण्यातून बाहेर काढून त्याला आता कोर्टाकडे घेऊन जाण्यासाठी पोलीस त्याची प्रक्रिया राबवताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक असा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळते। तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जमा झालेले त्यांची जोरदार घोषणाबाजी करतायत। हातात पायतान घेऊन आहेत ते हे सगळे आक्रमक झाल्याचं शिवप्रेमी पाहायला मिळतात। बरोबर, तुझ्या दृश्यांमध्ये ज्ञानेश्वर ते दिसत होतं। ज्ञानेश्वर, मला सांगाल किती वाजता कोर्टात हजर करायचंय कोरटकरला? खरं तर कोर्टामध्ये 12 वाजताच्या दरम्यान कोरटकरला हजर करायचं आहे। पोलीस ठाण्यापासूनचं अंतर जे आहे ते 15 ते 20 मिनिटाचं कोर्टाचं आहे। 12 ते 12:30 या दरम्यान आहे ते कोर्टाची वेळ कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस आता त्याला पोलीस व्हॅनमध्ये घालून आहे ते कोर्टाकडे घेऊन जाणार आहेत आणि त्याची प्रक्रिया सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळतात। बाहेर गर्दीचा आणि शिवप्रेमीच्या संतापाचा अंदाज घेऊन कोरटकर याला घेऊन जाताना पोलीस आपल्याला दिसून येत आहेत। अगदी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारामध्ये नेऊन पोलीस व्हॅन आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि या व्हॅन मधूनच आहे ते कोरटकर याला घेऊन जाणार आहेत। कोणत्याही पद्धतीचा बडदास्त आहे ती कोरटकर याची कोल्हापूर पोलीस करताना आपल्याला दिसून येत नाही। सर्वसामान्य आरोपीला ज्या गाडीतून नेलं जातं त्याच गाडीतून कोरटकर याला घेऊन जाण्यासाठी आहे ते कोल्हापूर पोलीस आता सज्ज झाल्याचं आपल्याला दिसून येते। काही वेळातच त्याला कोर्टामध्ये आहे ते हजर केलं जाणार। मात्र ठिकठिकाणी या दरम्यान निदर्शन होण्याची किंवा आंदोलन होण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या मार्गाची पाहणी आणि तपासणी कोल्हापूर पोलीस करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कोरटकर याला घेऊन जाताना कोल्हापूर पोलिसांना या सगळ्या रोषाचा सुद्धा सामना आहे तो करावा लागणार आहे। बरोबर, जे स्थानिक शिवप्रेमी जमा झालेले आहेत ते आक्रमक आहेत। तू म्हणतोयस गर्दी वाढलेली आहे आणि हातात पायताण घेतलेले त्यांनी, त्यामुळे इतकी सिक्युरिटी बोलवली गेलेली आहे का? कारण त्यातले जे काही लोक होते ते हेही विचारत होते की हा कोण मोठा माणूस आहे का, ह्याला एवढी सिक्युरिटी का म्हणून? अर्थात तो पोलिसांचा जावा आहे का अशा पद्धतीचा सवाल आहे तो पोलिसांना विचारला गेला होता, कारण या शिवप्रेमींना आत पोलीस ठाण्यापर्यंत आहे ते पोलीस जाऊ देत नव्हते किंवा जर माध्यमांना ते रिॲक्शन देत असतील तर त्या रिॲक्शन पासून सुद्धा त्यांना रोखलं जात होतं। त्यामुळे संतप्त शिवप्रेमी झाले होते। काही वेळापूर्वीच आपल्याच चॅनेलवरती काही शिवप्रेमी प्रतिक्रिया देत असताना पोलीस अधिकारी तिथं दाखल झाले होते आणि त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे एकत्रितरित्या त्या शिवप्रेमींनी या सगळ्याला विरोध केला होता। हा शिवप्रेमींचा रोष पाहता आता कडक बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे। कोणत्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, कोरटकर याला कोणत्याही पद्धतीचा धक्का पोचणार नाही। अर्थात तो आता पोलिसांच्या कटोडीत असल्यामुळे पोलिसांची सगळी जबाबदारी आहे आणि न्यायालयात नेण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केलेली त्याच अवस्थेत त्याला तिथपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे। मात्र बाहेरचा रोष आहे तो काही थांबताना दिसत नाही। शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमा होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आता पोलीस आहे ते त्याला पोलीस व्हॅनमध्ये घालून कोर्टाकडे घेऊन जाणार आहेत। पण ज्ञानेश्वर, हे पोलिसांकरता आव्हानात्मक असेल का त्याला या राजवाडा स्टेशन मधनं बाहेर काढणं, व्हॅन मध्ये बसवणं आणि कोर्टापर्यंत नेणं? कारण गर्दी तर खूप दिसते।
नक्कीच खरं तर हे मोठं आव्हान असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि जिजाऊ महासाहेबांच्या बद्दल अपशब्द वापरले होते, इंद्रजित सावंतांना धमकी दिली होती. मात्र त्या धमकीपेक्षा सुद्धा ते अपशब्द वापरले होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप कोण अशा पद्धतीचा सवाल त्यांनी व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगाने शिवप्रेमी प्रचंड संतप्त झालेले आहेत. कारण जेम्स लेननं सुद्धा या संदर्भातले पुस्तक लिहिलं होतं. त्यावेळी सुद्धा भांडारकर संस्थेची तोडफोड झाली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झाल्याचं त्यावेळी पाहायला मिळते. आता सुद्धा या कोरटकरांच्या या वाक्यानंतर आहे ते संभाजी ब्रिगेड प्रचंड आक्रमक झालं होतं. राज्यभरात असंतोष आहे तो पसरला होता, रोष निर्माण झाला होता. त्याशिवाय राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रशांत कोरटकरला कोर्टाकडे घेऊन जाताना एक मोठं आव्हान आहे ते कोल्हापूर पोलिसांना पेलावं लागणार आहे. कारण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शनं होण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. बरोबर ज्ञानेश्वर, आम्ही ही माहिती घेण्याकरता पुन्हा तुझ्याकडे येतो काही क्षणामध्ये. तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.